अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल सुप्रीम कोर्टने एक महत्वाचं जजमेंट पास केलंय. या जजमेंटमध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट मधला सेक्शन 31R आणि 31S हा कधी लागू होतो याबाबत सांगितलं आहे. हे जजमेंट पास करत असताना सुप्रीम कोर्टने असं सांगितलं आहे की हे दोन्ही सेक्शन लागू होण्यासाठी आधी FIR मध्ये ह्या दोन्ही सेक्शनचे बेसिक इन्ग्रेडियंट्स असले पाहिजेत. हे बेसिक इन्ग्रेडियंट्स असे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आरोपी हा SC/ST कम्युनिटी मधला नसला पाहिजे. दुसरं, आरोपीने इंटेन्शनली SC/ST कम्युनिटी मधल्या व्यक्तीचा अपमान केला पाहिजे किंवा शिवीगाळ केली पाहिजे किंवा धमकी दिली पाहिजे. तिसरं, हे करत असताना आरोपीचा उद्देश हा त्या व्यक्तीला ह्युमिलिएशन फेस करावं लागेल असा असला पाहिजे. आणि चौथं, हे सगळ्या गोष्टी प्लेस विदिन पब्लिक व्ह्यू मध्ये घडल्या पाहिजेत. तसेच सुप्रीम कोर्टने हे देखील क्लॅरिफाय केलं आहे की प्रत्येक अपमान किंवा प्रत्येक शिवीगाळ हा अॅट्रॉसिटीचा ऑफेन्स होत नाही. तसेच नुसतं जातीचा उल्लेख केला म्हणून देखील अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होत नाही. अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होण्यासाठी केलेली शिवीगाळ किंवा केलेला अपमान हा तो व्यक्ती केवळ त्या SC/ST कम्युनिटीचा आहे म्हणून जर केला असेल तर लागू होतो. या जजमेंटचं नाव आहे केशव महातो वर्सेस स्टेट ऑफ बिहार आणि हे जजमेंट जर तुम्हाला वाचायचं असेल तर मला DM करा. मी तुम्हाला या जजमेंटची कॉपी सेंड करेल.